साहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोला अनंतानंद सिद्ध भगवान की जय। ओ आवाज म्यूट ठेवा की। म्यूट पण होईल। सिद्ध पूजनामध्ये काय बघत होतो आपण? पूजन का करतो? बर पूजा कोणाची करतो? कोणाची करायला पाहिजे? म्हणजे पूजन करताना पूज्य कोण असतो? आता इथं जे भावाष्टक चालू आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली पूजक, पूजा, पुजारी, परत काय राहिलं? पूज्य, सगळं अभेदच दाखवायला लागले। म्हणजे स्वतःमध्येच पूजा म्हणजे जाणणं, स्वभावाकडे जाणं ही पूजा। मग स्वभाव आहे तो पूज्य आहे, जी जाणण्याची क्रिया झाली ती पूजा। तुम्ही स्वतः पूजक, तुम्ही स्वतःच पूज्य। पूजक म्हणजे पूजा करणारा, पूज्य म्हणजे पूजा करण्यायोग्य, पूजा म्हणजे क्रिया ती। तर सांगितलं की अभेदनयाने सगळं स्वतःमध्येच सांगितलं गेलं आहे। कोण तुम्ही? तर तुम्ही स्वयं तुमच्यासाठी पूज्य आहे, आदर्श आहे, श्रेष्ठ आहे, कारण तुमचं रूपसुद्धा सिद्धांत समान आहे। मग इथं भेदनयाने किंवा द्वैतनयाने सांगत असताना त्या सिद्ध दशेला प्राप्त झालेल्या अनंत भगवंतांची आपण इथं पूजा करतोय। तर धूपचं अर्घ्य बघितलं होतं काल। काय सांगितलं होतं? सगळ्या कर्ममलाचा नाश करण्यासाठी म्हणून मी धूपाच्या द्वारे अर्घ्य चढवतो किंवा धूप चढवतो असं सांगितलं। हे निगेटिव्ह भाषा झाली। पॉझिटिव्ह काय हो? निष्कर्म स्वभावाकडे जाण्यासाठी म्हणून मी धूप चढवतो। कारण स्वभाव कसा आहे? कर्मरहित आहे। अनादीपासून कधीही आपण तिथं ते सूत्र सांगतो अनादि संबंधेच, म्हणजे काय? म्हणजे अनादीपासून जीवाचा आणि कर्माचा संबंध आहे असं ते तुम्ही सांगता। आणि इथं आपण सांगतोय काय? अनादीपासून जीवाचा कर्माशी काहीच संबंध नाही आहे। बरोबर आहे का चुकीचं आहे? उमास्वामी आचार्यांच्या विरुद्ध चाललोय? नाही बघायचा, नाही। जो अनादी काळापासून कर्माशी बद्ध आहे हे सांगितलं ते व्यवहाराने सांगितलं आणि निश्चयाने सांगितलं की कधीच जीवाचा आणि कर्मांचा काहीच संबंध नव्हता, नाही, नसणार, असा तो निष्कर्म स्वभाव आहे। त्याला जाणण्यासाठी म्हणून मी धूप चढवतो असं त्यामध्ये एक भाव घेतला होता। काल मी वाचलेलं काय मोक्षशास्त्रमध्ये त्यांनी कर्मबंधाची कारणं सांगितली आहेत। का तुम्हाला तुमच्याबरोबर कर्म का आहेत, कर्म का बांधले जातात? तर ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी प्रत्येक कर्माच्या बंधाच्या वेळीस तुमचे परिणाम कसे असतात ह्याच्यासाठी त्यांनी छान घेतलं खुलासा। जसं आपण सगळ्या कर्मबंधाची आश्रवाची कारणं बघतो ना तत्त्वसूत्रमध्ये, कुठल्या कर्माच्या कुठल्या परिणामाच्या निमित्तात कुठले कर्म येतात। जसं केवली श्रुत संग धर्म देवा वर्णवादो दर्शनमोहस्य, दर्शनमोहाचा आश्रव का होतो, बंद का होतो? तर त्यासाठी ते कारण सांगितलं होतं। केवली भगवंतांचा अवर्णवाद, श्रुताचा अवर्णवाद, धर्माचा, देवाचा, सगळ्यांचा अवर्णवाद, त्याचं कारण त्याच्या निमित्तामध्ये दर्शनमोहनीय कर्म बांधलं जातं। मग तसं सांगितलं की कुठले आपले परिणाम आहेत ज्याच्याद्वारे की या 8 कर्मांचा आपल्याशी संबंध होतो।
ह्याच्यासाठी त्यांनी छान घेतलं होतं. तर एका विकारी भावामध्ये 7ही कर्म बांधले जाऊ शकतात. म्हणजे एका समयात म्हणतो ना आपण 7 कर्मांचा बंध चालू आहे, आणि जर आयुबंधाची वेळ असेल तर 8 कर्मांचा बंध. तर सांगायलेत की जेव्हा एक विकारी भाव झाला त्या समयामध्ये 7 प्रकारचे कर्म बांधले गेले. तर जीव स्वस्वरूपाची असावधानी ठेवतो त्या परिणामाच्या निमित्तात मोह कर्माचा बंध होतो. काय म्हणले? लिहा, छान आहे प्रकरण. म्हणजे जीवाला स्वभावाची असावधानी आहे, म्हणजे काय स्वभावाविषयी त्याला ज्ञान नाही किंवा जागरूकता नाही, ह्याच्या निमित्तामध्ये जे परिणाम झाले तर त्याच्या निमित्तात मोहकर्म बांधलं जातं. जीव स्वस्वरूपाची असावधानी ठेवतो त्या परिणामाने स्वस्वरूपाची स्वतःच्या स्वरूपाची असावधानी ठेवतो, त्याने मोह बांधलं जातं. दुसरं सांगितलं की ज्ञानावरणाचा बंध कसा होतो, तर त्यांनी याच भाषेमध्ये सगळं सांगितलेत. जीवाला जी काय स्वतःची असावधानी आहे त्याने त्या असावधानीने ज्ञान स्वतःकडे न करता पराकडे करतो. म्हणजे जी असावधानी आहे त्याच्याद्वारे त्याचं ज्ञान, म्हणजे माझं ज्ञान स्वतःकडं न वळता पराकडं वळतं. त्या परिणामाने ज्ञानावरण कर्म बांधलं जातं. काय म्हणले? न जाता पराकडे जातं, त्याच्या निमित्तात ज्ञानावरण कर्माचा बंध होतो. म्हणजे ते ज्ञान त्यांनी स्वतःसाठी वापरलं नाही. जिथं परासाठी आपण ज्ञानाचा वापर करणार नियमाने, तिथं ज्ञानावरण कर्माचा बंध होणार. आणि त्याच ज्ञानाने स्वतःला जाणलं तर ज्ञानावरचं आवरण हटत जातं. म्हणजे तुम्ही केवळ ज्ञानाच्या निकट जाता हे सांगायले. फक्त करायचं काय पुरुषार्थ हो, त्या घासून काढायचं नाही आहे का आवरणाला, त्या फक्त त्याला त्या ज्ञानात सगळे आवरण संपून जातील. पुढे सांगितलं दर्शनावरण कर्माचा बंध कसा होतो, तर जीवाच्या असावधानीने, स्वरूपाविषयी जी असावधानी आहे त्याच्याद्वारे निज दर्शन स्वकडे न करता पराकडे करतो. मग अशी काय होतं, ज्ञान स्वतःकडे वळवायचं सोडून पराकडे वळवतो. आता सांगतायत ते दर्शन स्वतःकडे न घेता पराकडे वळवतो, तर दर्शनावरण कर्माचा बंध होतो. तसंच अंतराय कर्म सुद्धा स्वतःच्या स्वरूपाची असावधानी असल्याने निजवीर्य शक्ती कुठं वापरली आपण, स्वतःकडं न वापरता परासाठी वापरली. तिथं सांगितलं ते वीर्य नियमाने कमी होत जातं. कारण तुम्ही काय केलं, तुमची शक्ती इतरांसाठी घालवली किंवा अशुभ कार्यांमध्ये किंवा क्रियेमध्ये लावली, तर तिथं सांगितलं अंतराय कर्माचा बंध होतो. तर काल त्यांनी एक चांगलं सांगितलं मला, काय की मोहनीय कर्म कुठंपर्यंत आहे हो प्रगतीताई, मोहनीय कर्म कुठंपर्यंत? कुठल्या गुणस्थानापर्यंत मोहनीय कर्म? 10व्या गुणस्थानापर्यंत मोह असतं. 10व्या गुणस्थानापर्यंत सूक्ष्म, 10व्या गुणस्थानात सूक्ष्म नव्हतं. बरोबर. मला सांगा, मोहनीय कर्माच्या अभावामध्ये काय प्रगट होतं? अनंत सुख प्रगट होतं. मग 10व्या गुणस्थानामध्ये मोहनीय कर्म गेलं, मग तुम्हाला 11व्या 12व्या गुणस्थानामध्ये अनंत सुख का नाही प्रगट झालं? तुम्ही सांगता ना केवली भगवंतांना अनंत सुख आहे मोहाच्या अभावामध्ये. मग मोह तर गेला 10व्या गुणस्थानातच, केवळ ज्ञानाची प्राप्ती 13व्या गुणस्थानात झाली आहे. मग तिथंच तुम्हाला अनंत सुख का नाही प्रगट झालं? बोला. जेव्हा मोह गेला त्याच ठिकाणी आपल्याला
सगळं आवरण नष्ट झालं, त्यामुळं थोडंसं नाही तर अनंत सुख प्रगट होऊ शकलं असतं, पण का नाही झालं? तर वीर्यांतराय कर्माचा उदय आहे, ते अंतराय कर्म 12व्या गुणस्थानाच्या शेवटी नष्ट होतं आणि वीर्य अनंत वीर्य प्रगट झाल्याशिवाय अनंत सुख भोगण्याची शक्ती नाही जीवामध्ये. हे चांगलं सांगितलं त्यांनी काल किशोरी काकींनी, की जेव्हा जरी मोहनीय कर्म गेले 10व्या गुणस्थानात तरी सुद्धा तेव्हा जे प्रगट झालेलं अनंत सुख आहे त्याला भोगण्याची शक्ती पाहिजे ना. मग ते भोगण्याची शक्तीला अडथळा करणारा अंतराय कर्म आहे तिथे अजून. मग त्याचा अभाव झाला असताना अनंत वीर्य जिथं प्रगट झालं तिथं त्या अनंत सुखाचं वेदन सुरू झालं. म्हणजे कुठं? 13व्या गुणस्थानामध्ये. लिहा, हे चांगलं गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला माहीत नव्हतं. म्हणून अनंत सुखाचा भोग जीव केव्हा घेऊ शकतो? जेव्हा तिथं असलेले सगळे अडथळे नष्ट झाले आणि त्यावेळेस तो स्वतःकडे उन्मुख झाला, तर असा जीव अनंत सुखाचं वेदन करू शकतो. तर म्हणून सांगितलं, जीवाला स्वतःच्या असावधानीने जे निजवीर्य आहे ते स्वतःकडं न वळवता तो पराकडं वळवतो. त्याच्या निमित्तामध्ये अंतराय कर्म त्याचा बंद होतो. पुढं सांगितलं, नामकर्माचा बंद का होतो? जीवाच्या असावधानीने पराच्या प्रती झुकल्याने जे काय परसंयोगी भाव होतात ते भाव नामकर्माच्या बंधाचं कारण आहे. काय म्हणले? जीवाला स्वभावाची सावधानी नाही, त्यामुळं जीव काय करतोय? स्वतःकडं झुकायचं सोडून पराकडं झुकतोय. म्हणजे या शरीराकडं किंवा काय म्हणायचं संयोगाकडं, अनुकूलतेकडं, प्रतिकूलतेकडं, किंवा जे काय रोग निरोग वगैरे अवस्था कुठले पण असेल तर त्या पराकडं झुकतो आणि परसंयोगी भाव करतो. त्या भावाच्या निमित्तात सांगितलं नामकर्माचा बंद होतो. पुढं गोत्रकर्म, जिथं शरीर आहे तिथं उच्च नीच कुळामध्ये उत्पत्ती असते आणि मग त्या उत्पत्तीच्या योग्य जे भाव जीव करतो त्याच्या निमित्तामध्ये गोत्रकर्माचा बंद होतो. काल परवा बघितलं होतं आपण उच्च कुळाचे परिणाम आणि नीच कुळाचे परिणाम कसे असतात. तर त्यासाठी बहिरंगामध्ये हे गोत्रकर्म कारण आहे निमित्त रूपाने. त्याच्यामुळं झालं असं नाही, जीवाची स्वयं तशी योग्यता त्याच्या निमित्तात तशा प्रकारचे परिणाम दिसून येतात. अन्यथा काय म्हणलं, जिनकुळ तर उच्च गोत्र आहे, पण इथं जन्मणारे जीवसुद्धा आज असे निकृष्ट परिणाम करतात. का? मग उच्च गोत्रामध्ये जन्मल्यावर उत्कृष्ट परिणाम का नाही तो तुमचे? कारण आज मिळालेलं गोत्र पूर्व परिणामांचं फळ आहे. मागच्या भवामध्ये इतके चांगले परिणाम होते तुमचे, त्याच्या निमित्तात आज असं स्थान मिळालं, असं कुळ, असं गोत्र मिळालंय. पण इथं जन्मल्यावर तसे परिणाम टिकवत नाही आपण. त्यामुळं म्हणून सांगतात त्यांनी, जो उपयोग पराकडं वळतोय ना त्याच्या निमित्तामध्ये असे चुकीचे भाव होतात नीच गोत्राचे योग्य, आणि मग ते भाव अशा पुढच्या भावामध्ये तुम्हाला नियमाने नीच गोत्राला कारण ठरतात. म्हणून म्हटलं की हॉटेलमध्ये खाण्याचे परिणाम, खाण्याचे नुसते भावसुद्धा किंवा तसले चुकीचे गोष्टी जे पण असतात, कळलं समजा की ते हॉटेल नॉनव्हेज आहे तरीसुद्धा लोकांना परावृत्तीचे भाव नाही आहेत. असं फेकल्यासारखं होत नाही की आपण का तिथं गेलो, आणि त्याच्यामुळं मग तो तिथं रमतोय. म्हणजे ते भावच त्याला नीच गोत्राला कारण आहेत. खाल्ल्यावर नाही, तिथं गेला, भले तिथं नाही खाल्लं त्यांनी काय तरीसुद्धा अशा ठिकाणी जेवणाचे खाण्याचे परिणाम करतो, म्हणजे निकृष्ट परिणाम आहेत. आणि त्याच्या निमित्तामध्ये म्हणून म्हणलं जीवाला आवाज येत नाही, नीच गोत्राचा बंद होतो. काय सांगायला लागले? प्रत्येक जण आज काय करताय हो, प्रशंसा करायची कोणाला सवय नाही राहिली. किती वावा करता हो दुसऱ्याची तुम्ही, खपत नाही. तुला म्हणजे लहान मुलांना सुद्धा दुसऱ्या मुलाला करतोय यांची नाही तर तो इतका त्या मुलावर राग करतो, आपल्यावर नाही
काकी नेट सोडा. नेट आहे का? नेट सोडा. हे काय असलं? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येत नाही. आला की आता? तुमचं मला यायला म्हणजे माझं मला यायला चालू केलं. तर काय सांगायला लागलेत की अंतराय कर्माचा आश्रव बंद कशाच्या द्वारे होतो? नाही, अंतराय कर्म झालं की गोत्र कर्म चाललं होतं आपलं. तर सांगितलं जिथं शरीर आहे तिथं उच्च नीच परिणाम आहेत आणि त्याच्या निमित्तामध्ये सांगितलं जे भाव होतात ते गोत्रकर्माच्या बंधाचं कारण आहे. मग हे सांगत होते की कोणाला आज प्रशंसेचे भाव होत नाहीत. जितके निंदेचे परिणाम आहेत ते सगळे भविष्यामध्ये. म्हणूनच सांगितलं की इथून जन्मणारे मॅक्झिमम जीव नरकामध्ये जन्मणार आहेत आणि किंवा तिर्यंच्या गतीमध्ये, आणि पुन्हा येणारे पण जीव सगळे नरकात नाही येणार आहेत षष्टम काळामध्ये. ऐसे लोक सामने बैठो हमारे. हे नाही तर आता आहे की सगळी सोय तुम्हाला काय आहे. भगवान तिथं गाभाऱ्यात बसलेत, गरम व्हायला लागलं त्यांना किती माहिती आहे का? त्याच्या निमित्तात गोत्रकर्माचा बंध होतो. तर म्हटलं म्हणून की कुठलं गोत्र पाहिजे का? उच्च गोत्र चांगलं असतं. परिणाम उच्च ठेवत नाही, पण असं गोत्र मिळून काय उपयोग आपल्याला? म्हणून आज मिळालंय असं काहीतरी पूर्व केलेल्या परिणामांच्या निमित्तात असं कुळ मिळालंय, असं गोत्र मिळालंय, पण ते टिकवण्यासाठी सुद्धा वर्तमान परिणामामध्ये अशी उत्कृष्टता असायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं अष्टसहस्रीमध्ये की तुमच्या शब्दाचं सौष्ठवच नष्ट झालंय. सुष्ठुता म्हणजे सुंदरता. शब्दसुद्धा सुंदर असतात किंवा व्यवहार सुंदर असतो. काय म्हणायचं, तुमचं शरीरच नाही हो, विचार सुंदर असतात. म्हणजे ते सुष्ठुता जिथं असते ना तिथं त्यानुसार तुम्हाला तशा कर्मांचा आश्रव बंद होतो. म्हणून म्हणतात की मुनिराजांचे शब्द कसे आहेत तो तुम्ही नुसतं म्हणताय हित मित प्रिय, पण एक त्या शब्दांची सुंदरता वेगळी असते. त्यांचे परिणाम जसे असतात तसे त्या शब्दांमध्ये झळकत असतात. आपण किती जरी चांगलं बोलायचं आर्टिफिशियल प्रयत्न केलात ना, ते शब्द लगेच सांगून देतात की तुम्ही बोलताय ते नकली बोलताय. म्हणजे मन में कुछ वचन में कुछ काय से कुछ असं कपट आहे तिथं. त्यामुळं सांगितलं की परिणामांची उत्कृष्टता असेल तर त्यानुसार गोत्रकर्माचा बंध होतो. पुढं सांगितलं जिथं आता वेदनीय कर्माचा बंध कशाच्या द्वारे होतो? कुठल्या परिणामाने वेदनीय कर्म बांधलं जातं भाभीजी? वेदनीय कर्माच्या बंधाचं कारण कुठलं? ते नाही का काय सूत्र आहे? वेदनीय कर्मबंधाचं सूत्र कुठलं? बरं, मी इथं काय सांगितलं ते सांगते. जिथं शरीर आहे, मग अशी सांगितलं गोत्रकर्माच्या बंधाचं कारण काय? जिथं शरीर आहे तिथं उच्च नीच परिणाम आहेत आणि त्या परिणामाने जीवाला गोत्रकर्माचा बंध होतो. आता वेदनीय कर्माचा बंध का होतो? परिणाम कुठले आहेत ज्याच्याद्वारे की कर्माचा बंध होतो? दुःख शोक तापाक्रंदन वध परिदेव नान्यात्म परोभय स्थानान्य सद्वेद्यस्य. म्हणजे असं आता वेदनीयाचं कारण सांगितलं बंधाचं की दुःख शोक आदी हे परिणाम करतो. म्हणजे कळते का आपल्याला त्यावेळेस ते परिणाम करतो त्यावेळेस की अशा कर्मांचा आपल्याकडून बंद होतोय. सहजतेने ते भाव होतात, मागं त्याच्या मोह असतो. त्याच्यामुळं दुःखाचे शोकाचे परिणाम का होतात? निरंतर करतोय शोक, तर असं नाही कोणतरी मेल्यावरच करतो, निरंतर चालू आहे. दुकानामध्ये काय झालं, लॉस झालं, काय करता हो? किंवा काय मुलाला कमी मार्क पडले, मुलीला काय करतोय? म्हणजे शोक करायला काय आता निमित्तच राहिलं नाही आहे.
अनेक प्रकाराने शोक चालू आहे त्याच्या निमित्तामध्ये असा तर वेदनीयाचा आश्रव बंद होतो आणि त्याचा उदय भोगताना मग पुन्हा तसेच परिणाम आणि त्यामुळं असाच बांधतोय स्वतःसाठी. जिथे जिथे कुठं स्वभावापासून दूर जातोय तिथे निमाने दुःख भोगतोय जीव आणि ते दुःख भोगत असताना असा तर वेदनीयाचा आश्रव बंद करतो. म्हणून सांगता येतं की जिथं शरीर आहे तिथं बाह्य अनुकूल प्रतिकूल जे काय मिळालं सामग्री त्याच्यामध्ये राग करतो किंवा द्वेष करतो त्याच्या निमित्तामध्ये वेदनीय कर्माचा आश्रव बंद होतो. कशासाठी बघालोय आम्ही हे अष्टकर्म दहनाय धूपम निर्वपामिती स्वाहा म्हणता तुम्ही. नुसतंच म्हणतोय आपण पण 8 कर्म काय येत आहेत हेच कळत नाही आहे आणि मग ते स्वाहा करायचं तर त्याला नष्ट करायचं तर काय परिणाम करायला पाहिजेत किंवा कुठल्या परिणामांनी माझे हे दोष व्हायला लागलेत हे सगळे कर्म यायला लागलेत हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आणि ते समजलं तर त्या प्रकारच्या बंधाला थांबवलं जाईल. आणि मग सांगितलं करायचं तर सगळ्या कर्मांचा नाश होणार किंवा आश्रव थांबणार तो एका शुद्धोपयोगाने. म्हणून आपल्याला काय शब्द दाखवलाय त्या जयमालेमध्ये अष्टकामध्ये जीव आहे काय सांगितलंय सहज भाव. सगळ्या अर्घ्यांमध्ये एक वापरलेला शब्द सहज भाव म्हणजेच काय सांगितलं शुद्धोपयोग. त्या शुद्धोपयोगाच्या द्वारेच अष्टकर्मांचा नाश केला जातो. त्या शुद्धोपयोगाच्या द्वारेच मोहनीयाचा नाश होतो, जन्मजरा मृत्यूचा नाश होतो, सगळ्या भवआतापाचा नाश होतो. सगळं त्यांनी त्याचा खुलासा करून सांगितलं. पुढं सांगितलं आयु कर्माचा बंध का होतो. प्रत्येकाचे आयुचं कारण वेगळं वेगळं आहे. तर जाऊ दे तुम्ही नरकाला जाणार तर ते सांगा नरकाच्या आयुष्य बंधाचं कारण काय. कारण सांगितलं ना मॅक्झिमम जीव पंचमकाळात मरून नरकात जाणार आहे. तर ते तर माहिती होते आपल्याला की नरकात का जातोय. माहिती आहे सगळ्याला पाठ झाले सूत्रभर का तरी सुद्धा तुम्ही तेच करताय का नाही हो. बहुआरंभ बहुपरिग्रह नारकस्य आयुष्य. बहुआरंभ आणि बहुपरिग्रहाने जीव नरकाच्या आयुचा बंद करतो. कोण जीव तो जीव करतो. सांगा किती आहे घरामध्ये परिग्रह आरंभ किती आहे. म्हणून घेतलं होतं मध्ये पण आम्ही एक अनावश्यक गोष्टींचा संग्रह जितका करतो ना तितका आणि त्याच्यामध्ये उपयोग अडकतो आपला. भलेही ती एखादी पिन असेल साधी तरीसुद्धा तुमच्या त्याच्या निमित्तामध्ये पुण्य खर्च होत राहतंय हे सांगितलं होतं मध्ये. जी गोष्ट तुमच्याजवळ ठेवताय तुम्ही भलेही ती आवश्यक असू दे किंवा अनावश्यक असू देत जोपर्यंत ती तुमच्याजवळ राहणार तोपर्यंत तुमचं पुण्य प्रति समयाला खर्च होतंय. म्हणून सांगितलं की जेवढं आवश्यक आहे त्याचा संचय करावा लागतोय आपल्याला. काय म्हणायचं मजबुरी आहे. पण त्याच्यापेक्षा जे काही सगळं साठवतो ते नियमाने आपल्याला बहुआरंभ आणि बहुपरिग्रह हे दुर्गतीला नेणारं कारण ठरतं. असे 4 आयूंचं कारण सांगितलं. म्हणजे वर्तमान परिग्रह नरकाचं कारण नाही पण बहुआरंभ आणि बहुपरिग्रहामधली मूर्छा जो आहे परिग्रह म्हणायचंच कशाला मग. ज्याचं त्याच्यामध्ये आसक्ती नाहीये तो परिग्रही नाहीच आहे. नाही पुण्याच्या उदयाने मिळेल की म्हणूनच त्याला परिग्रह नाही म्हणलं जाणार. पण त्याची मूर्छा नाही. बरोबर. पण बाहेर तर सगळं तुम्हाला खूप परिग्रह दिसतो. 10 गाड्या आहेत 10 बंगले सगळे. परिग्रह म्हणजे चोहो बाजूने तो ग्रहण करतोय ह्यालाच परिग्रह म्हणला. मग त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची मूर्छा आहे. याच अपेक्षेने त्याला परिग्रही म्हणलं जातं. नाहीतर मुलींच्या अंगावर तुम्ही वस्त्र टाकलं तर ते परिग्रही आहेत का हो. म्हणजे ज्याचे त्याच्यात भाव अडकलेले आहेत तोच परिग्रही आहे आणि त्याला नियमाने सांगितलं की तशा दुर्गतीचा कुआयुचा बंद होतो. मी काय सांगत होते. चक्रवर्ती चक्र परिग्रह कमी आहे का हो. किती परिग्रह आहे. पण तरी सुद्धा सांगितलं तिथे त्याला त्याच्या निमित्तामध्ये दुर्गतीचा बंध नाही आहे. तो जर परिग्रहात अडकला आणि त्याच्या विचारामध्ये मेल आयुबंध झाला तर जाईल नरकाला. पण जरी परिग्रह जवळ आहे तरी सुद्धा नरकालाच जाईल असं कंपल्शन नाही आहे.
सांगितलं जर तो पूजेच्या परिणामामध्ये उत्कृष्ट शुभ भावामध्ये जर त्याला आयुबंध झाला तर पुढे जातो सर्वात सिद्धीसारख्या उत्कृष्ट देवांमध्ये जन्मेल. तेच त्याला जर शुद्धोपयोगाच्या परिणामामध्ये आयुबंध झाला तर नियमाने मोक्षाला जातो. म्हणून सांगितलं बाहेर परिग्रह ठेवताय हा दोष नाही आहे म्हणून ठेवा हे सांगत नाही बरं का मी, शिथिलाचार नाही. तर जर ठेवणार आणि त्याच्यामध्ये आपला उपयोग अडकणार तर नियमाने आपल्याला तशा प्रकारचा आयुबंध होणार. म्हणून ज्याला नरकाला जायचं नाही त्यांनी आज घरातले सगळे वस्तू अनावश्यक असलेले बाहेर काढा, अन्यथा त्याच्याबरोबर मरणार आणि परत तिथंच त्याच्यातच जन्मणार कदाचित. म्हणून सांगितलं की असे परिणाम आपल्याला व्हायला नको. काय म्हणला? ज्याची मूर्छा नाही तोच दान देऊ शकतो किंवा तोच आपला पैशाचा चांगल्या कार्यासाठी म्हणजे वापर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आहे त्याच्याकडे पुण्याच्या उद्यात आहे भरपूर आणि त्याची मूर्छा नसल्यामुळे तो असं पैसे दान लाखांनी दान देणार, सद्दान देणार, आहार दानामध्ये सगळ्यांना अनुकूलता देण्याचे भाव राहतात. बरोबर. काय सांगायला लागले, ज्याच्याजवळ बहुपरिग्रह आहे समजा पण त्याच्यामध्ये त्याची आसक्ती नाही आहे तर तो जीव अल्पपरिग्रही असेल ना, अल्प काय म्हणायचं धनवाला असेल तरी सुद्धा जर परिणामातून विरक्त असेल तर त्या धनाचा वापर तो योग्य ठिकाणीच करणार आणि भलेही ज्याला जिथं गरज असेल तिथं तो ते देणार. मग त्याच्या हातातूनच सुटतं ज्याला असे परिणाम येतात. म्हणजे काय, त्याच्याच हातातून दान घडेल. म्हणून एक त्यांनी उदाहरण दिलं होतं दानासाठी म्हणून बरं का, छान होतं उदाहरण, मला मिळतं का एक मिनिट. एक कविता गेली होती बरं का, विंदा करंदीकरांची कविता आहे, असंच दानाविषयी आहे थोडंसं. त्याच्यामध्ये सांगितलं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे काय, हात काढून घ्यायचं. हां मग काय करायचं, मग त्यांनी जसं देतोय तसं आपल्याला देण्याचे भाव ग्रहण करा त्याच्यातून. म्हणून सांगतायत देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या नद्यांकडून शांतीची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवस घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे असे आपले परिणाम असावे त्याच्यासाठी सांगितलं की आपल्याला दानाची वृत्ती किंवा काय सहकार्याची भावना किती असते. ज्याचा मोह अधिक असेल त्याचं, जसं सांगितलं होतं ना एकदा उदाहरण की 2 मित्र होते आणि ते म्हणजे एका मित्राला दुसरा मित्र भेटायला आला होता परगावावरून, शहरातून आला होता आणि हा गावातला मित्र, तो चांगला पैसेवाला होता शहरातला मित्र, पण अचानक आल्यामुळं त्याच्याजवळ काय सामान वगैरे नव्हतं आणि ह्यानी आग्रह केला की उद्या फंक्शन आहे आपल्या दुसऱ्या मित्राचं तर राहा आणि फंक्शन करून जा. मग आता त्याचा इतका आग्रह म्हटल्यावर त्याजवळ काय कपडे वगैरे नव्हते तरी पण तो राहायला तयार झाला. मग हा म्हटला मी देतो, माझ्याकडचं कोट वगैरे आहे तुला. मग त्यांनी तो कोट घातला. दुसऱ्या दिवशी त्या फंक्शनमध्ये गेले दोघंजण. गेले तर पहिला एक मित्र भेटला तिथं त्या दोघांना. त्यांनी विचारलं किती सुंदर कोट आहे तुझा. कोणाला म्हणला, या शहरातल्या मित्राला म्हणाला की किती सुंदर कोट आहे तुझा, खूप चांगला दिसतोय तुला. हा लगेच पुढं जाऊन काय म्हणाला, माझा आहे बरं का तो. तर तो त्याला जरा वाईट वाटलं, म्हणला नको मला तुझं कोट घेऊन टाक म्हणला. म्हणजे नंतर ते मित्र गेल्यावर दुसरा म्हणला असं सांगायचं असतं का म्हणला. म्हणजे त्याच्या निमित्तामध्ये माझी नाचक्की झाल्यासारखं ना, आम्ही ह्याचे कपडे घालून आलो असं. बरं म्हणला चुकलं माझं, मी नाही सांगत कोणाला. थोड्या वेळाने परत दुसरे तिसरे लोक भेटले आणि त्यांनी पण काय केलं, कौतुक केलं, काय तुला कोट खूप चांगला दिसतोय, खूप छान आहे कोट वगैरे. तर हा परत पुढं आला. त्याला सांगितलं होतं ना, नाही मी नाही सांगणार. तो पुढं आला आणि म्हणला हा कोट आहे ना त्याचाच आहे.
काय झालं? माझं नाही आहे, त्याचंच आहे. हे पण सांगितलं म्हणजे परत तो खजील झाला आणि म्हणला की मी येत नाही तुझ्याबरोबर कुठल्या फंक्शनला आणि मला तुझे कपडे पण नको. मग आता तो म्हणला नाही चुकलं माझं, ठीक आहे, आता ह्याच्या पुढं मी काय असं करणार नाही. पुढं गेला आणि परत आता दुसरं कोणतरी भेटल्यावर परत कौतुक केलं. तर हा काय करतो पुढं जाऊन आता हो असं म्हणतोय. बरोबर. तो जाऊन सगळ्यांसमोर काय म्हणतोय, तो कोट आहे ना, तर हा आता रागाने बघितला कोण ज्यांनी घातला होता तो. म्हणला नाही त्याचा पण नाही आहे आणि माझा पण नाही आहे. म्हणजे असं ज्याची वृत्ती नसती ना किंवा त्याची प्रशंसा झालेली बघवली नाही तर अशा प्रकारचे परिणाम सहज होतात आणि त्याच्या निमित्तात मग कर्मांचा आसरव बंद. म्हणून असे भाव आपल्याला नियमाने कुगतीचे काय म्हणायचं दुर्गतीचे कारण ठरतात. वर्तमान भवामध्ये जसे भाव करतो तशा प्रकारची पुढं आयु मिळते. मग ते आयुकर्माच्या बंधाचं कारण आहे. म्हणून तुम्ही वर्तमानामध्ये कधी आयुबंध होतो, कशावरून याच समयामध्ये आयुबंध होणार नाही आहे तुम्हाला. म्हणूनच म्हटलं आयुष्यभर जरी तुम्ही चांगले परिणाम करताय पण आयुबंधाच्या वेळी जर संक्लेशी झालाय, कशाही झालाय तर सगळं इन वेन आहे तुमचं धर्म. त्यावेळेस नियमाने जे परिणाम करणार त्याच्या अनुसार तुम्हाला मरताना पण तसेच भाव होतात आणि मग त्या गतीला जातो जीव. म्हणून सांगितलं की आम्हा नेहमी सांगतात म्हणून की आत्ता मला आयुबंध होईल अशी भीती असेल तर तो जीव सावध राहतो आणि मग प्रत्येक समयाला म्हणून पुरुषार्थ स्वतःकडे येण्याचा करतो. अन्यथा असं बाहेर मग कुठल्याही परिणामांमध्ये काय म्हणायचं त्या परिग्रहाच्या संचयामध्ये अनेक प्रकारांनी आपण चुकीचे भाव करतो आणि त्या तशा प्रकारच्या गतीला आयुला प्राप्त होतो. म्हणून सांगतायत की मिथ्यात्व हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि ते पाप नष्ट होणार तर त्या कर्माचा बंध नाही करायचा तर काय करायचं, मिथ्यात्वाचा बंध होऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं, सम्यक दर्शन. ज्यांनी सम्यक दर्शनाची प्राप्ती केली त्याला मिथ्यात्वाची बंध विच्छुत्ती झाली, पुढं बंद होणार नाही. म्हणून सांगितलं की सगळा पुरुषार्थ आपल्याला स्वतःला जाण्यासाठी करायचा आहे. बाकी अन्य तुम्ही बहिरंगामध्ये परासाठी म्हणून काही पुरुषार्थ करू शकत नाही. मला सांगा विवाह म्हणजे काय हो? आम्हा सांगतात ना नेहमी प्रत्येक रिलेशन सुद्धा आपल्याला बोध देणारे असतं. विवाह म्हणजे काय केलाय ना, म्हणजे काय विशेष विचित्रता हेच विशेष नाही, विचित्र आहे ती, विचित्र व्हावा. तर त्यांनी काय केली भाषा माहिती का, परिभाषा त्याची, दोन दुःखी प्राणी मिळून सुखी होण्याचा प्रयत्न करणे ह्याला म्हणायचं विवाह. काय म्हणले हो, कोण कोण आहे माझ्यासमोर विवाहित? तुम्ही विवाह का केलाय तर सांगितले दोघं जण मिळून, दोघं दुःखी आहे आणि त्यांनी दोघांनी मिळून त्या जीवनाला, त्या संसाराला, आपल्या सगळ्या पुढच्या भविष्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला. सांगा प्रसन्न ना. म्हणजे दोन दुःखी मिळाले आणि त्याच्याने दुःख वाढणार का सुख वाढणार हो? म्हणून सांगितलं की अशा विवाहातून तुम्ही आनंद मानण्याचा प्रयत्न करता तर ते भावसुद्धा आपल्याला अशा कर्मबंधाचं कारण ठरतं. किंवा दोन जीव स्वेच्छेने परतंत्र होण्यास तयार, ह्याला म्हणायचं विवाह. काय सांगावं, स्वतःच्या इच्छेने आपली स्वतंत्रता नष्ट करण्याचे भाव ह्याला म्हणायचं विवाह. नवरा कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, नवरा न बरा, जो कधीच बरण्यायोग्य नसतो किंवा बरा नसतो तो नवरा. नवरी कशाला म्हणायचं, जी बरी नसते ती नवरी. परत आम्हा सांगते सासरा, सासरा कशाला म्हणायचं, कासरा, कासरा कशाला म्हणतात ते. तर तशा रीतीने काहीतरी सासराला ते लावतात बरं का. म्हणजे जो असतो कासऱ्यासारखा त्याला म्हणते सासरा असं काहीतरी.
मग नणंद, जिच्यामध्ये कधीच आनंद नाही तुम्हाला, अशी ती न आनंद. असे सगळ्या प्रकारच्या रिलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला वैराग्य प्रेरक आहेत सगळे रिलेशन, पण आपण ते ग्रहण करत नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये मोही होतो आणि मग काहीतरी शोक तर करणार किंवा आनंद तरी मानणार. म्हणून म्हटलं की, आणि ह्यांनी पण छान केले परिभाषा. पुत्र कोणाला म्हणायचं, पिता कोणाला म्हणायचं, पिता कोणाला म्हणायचं, पितृत्व पुत्रत्व ह्याच्यासाठी सगळा आत्माच पिता आहे, आत्माच पुत्र आहे, ह्याच्यावरनं घटवले होते त्यांनी. संग कशाला म्हणायचं ह्याच्यात नाही वाटतं, बहुतेक 85 वाचलं. जो कुळाला पवित्र करतो तो पुत्र. मग तुमचं कुळ आहे चैतन्य कुळ, त्याला पवित्र करतो तो म्हणजे तुमचा आत्माच पुत्र आहे. आणि पिता म्हणजे पाती रक्षती ती पिता, जो रक्षण करतो तो पिता. मग आत्माच तुमचा पिता आहे, असं त्यांनी सगळी रिलेशन्स आत्म्यावर घटवून दाखवली. म्हणून तुमचं संसारामध्ये इतर कोण नाही आहे हो. आत्म्याचं काय रिलेशन आहे कोणाशी सांगा की. जेव्हा तुम्ही स्वतःला ध्यानामध्ये जीव म्हणून बघता ना, बाकी सगळे तिथे जीव दिसतात. आई दिसत नाही, वडील दिसत नाही, जीव दिसतात. ती दृष्टी आहे ती एक पाहण्याची. म्हणून जेव्हा आम्हांनी असं सांगितलं होतं ना, त्यावेळेस बाहुबलीमध्ये ध्यानाला बसलो होतो ना, लिटरली असं दिसलं माहिती का, गुरु म्हणजे पण जीव आहेत, साधर्मी म्हणजे जीव आहेत, असं त्यांना त्यांच्या पाहण्याची एक दृष्टी आली की त्यांना पण आपण, नाही तर मग हे चांगले ते वाईट, हे माझे ते परके, अशी भाव होते. पण जेव्हा जीवत्व दिसलं ना स्वतःमध्ये, त्यावेळेस तिथं त्या परामध्ये सुद्धा जीवपणा दिसला. मग अशी दृष्टी आली तर कुठं काय राग राहणार आहे का द्वेष राहणार आहे. म्हणून आपले परिणाम असे ठेवा जेणेकरून की सगळ्यामध्ये जीवत्व दिसावं. कशाने दिसणार, म्हणून तुम्हाला सांगितलं त्यांनी काय, समयसाच्या 201 गाथामध्ये काय सांगितलं, अप्पाणमयानंतो अणप्पयम चाविसो अयानंतो. जो आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला सुद्धा जाणत नाही. कह होदी सम्मदिठी जीवा जीवे अयानंतो. तो सम्यक दृष्टी कशा होणार, जो जीवाला पण जाणत नाही आणि अजीवाला पण जाणत नाही. म्हणून स्वतःला जसं आत्मा जाणतं तसं पराला सुद्धा फक्त आत्मा पाहण्याची दृष्टी करा. तर परम म्हणजे वैरी दिसणार नाही, परम सुखी दिसणार सगळे, परम काय म्हणायचं, परम भाववाले दिसणार. कोणी जगामध्ये माझं नाही किंवा परक नाही, किंवा कोणी माझा शत्रू नाही, मित्र नाही. शत्रूला पण जीव पाहण्याची दृष्टी असते हो. म्हणून आम्ही परवा दिवशी शकटाल मुनींची गोष्ट घेतली होती, भाभी पुढं सरका. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, शॉर्टमध्ये सांगते की शकटाल मंत्री होते. नंद नावाचा राजा होता, त्याचे 2 मंत्री होते, शकटाल आणि वररुची. तर शकटाल मंत्री होता तो जिनधर्मी होते. त्यांची सगळी चर्या विचार सगळं आचरण सगळं उत्कृष्ट होतं. आणि जे वररुची होते ते विधर्मी होते आणि त्यांना त्याचे परिणाम सगळे असे कपटाचे, मायाचारीचे, ईर्षेचे भाव त्याचे सतत. आणि याची वावा असायची शकटालची, प्रजेमध्ये पण तो प्रिय होता आणि वररुची होता तो अप्रिय होता सगळ्यांना. मग हे त्याला खटकायचं सारखं, काहीतरी करून तो त्या शकटालला दूर करायचं, त्याचा नाश करायचा प्रयत्न करत असायचा. हे सगळं माहिती असताना सुद्धा शकटाल त्याला जीव पाहत होता बरं का. कारण सम्यक दृष्टी अशी असते की कोणाला ते वैरी म्हणून पाहत नाहीत. आणि मग त्यामुळं त्यांनी आपलं प्रसन्नतेने आपलं जीवन जगत होते. कोण, शकटाल. आणि मग योगायोगाने एक दिवस काय झालं की मुनिराज आले, महापद्म आचार्य नाव असं त्यांचं, आणि त्यांचं सानिध्य मिळालं, त्यांचा उपदेश मिळाला की शकटाल मंत्रीला वैराग्य झालं आणि त्यांनी त्यांच्याकडनंच दीक्षा घेतली. आता दीक्षा घेतली म्हणल्यावर वररुचीला खूप आनंद झाला की आपल्या रस्त्यातला काटा गेला. आणि इकडं त्यांनी भावलिंगत्व प्रकट झालं शकटाल मुनींचं.
इतकी उत्कृष्ट चर्या आपल्या आपल्या ज्ञान ध्यानामध्ये कोणाच्या विषयी अध्यात्मध्यात काही नाही, असं एकदम मस्त चर्या सुरू झाली ना. त्यांचं ज्ञान ध्यान आचरण बघून महापद्माचार्यांनी आपलं आचार्यपद देऊन टाकलं शकटालना. नवदीक्षित होते इतर मुनींच्या अपेक्षेने, तरीसुद्धा त्यांना आचार्यपद दिलं आणि ते स्वतः आपल्या साधनेसाठी म्हणून विरक्त झाले त्या संघातून सुद्धा. मग म्हणायचं आहे की असं त्यांची चर्या, असं ते फिरत अनेक दिवसांनंतर काय झालं, पाटणा नगरामध्ये आले, जे पूर्वी त्यांचं राजाचं गाव नंदराजाचं. आणि त्या गावात आल्यावर काकी हे फॅन बंद करा जरा, त्याच्याने पण उडाले सगळं. तर ते परत पाटणा नगरामध्ये आले आणि मग आलेलं राणीला कळालं, राजकुमारांना प्रजेला कळालं, तर खूप आनंद झाला. कारण ते सगळे प्रिय होते पूर्वी, म्हणजे त्यांना शकटाल मंत्री प्रिय होते. त्यांचं सगळं सांगणं वगैरे योग्य असायचं त्याच्यामुळं. आणि मग याला कळालं वररुचीला की शकटाल मुनी आपल्या नगरात आलेत म्हणून. पण आता डोक्यात काय विचार सुरू झाले, तो म्हणजे आपल्या रस्त्यातला काटा आहे. पुन्हा ते आपल्या मार्गामध्ये यायला लागलं, म्हणजे आपलं पुन्हा महत्त्व कमी होईल, आपलं पद त्याला जाईल, सगळे लोक त्यालाच मानू लागतील, हे विचार मुनी पाहत नाही आहे. तो काय पाहतोय, वैरी. आणि दुसऱ्या दिवशी नेमकं चर्येला म्हणून मुनी नगरामध्ये आले. तर सगळ्या नगरात सगळीकडे फिरले पण विधी मिळाली नाही. शेवटी त्यांचे कदम वळले कुठं, राजवाड्याकडे. आणि मग राणीला आणि राजकुमारांना इतका आनंद झाला की मुनी आपल्याकडे यायला लागलेत आणि आपल्याला आहारदान करायला मिळणार म्हटल्यावर ते पडघांसाठी म्हणून दरवाजामध्ये उभारले होते. आणि मग त्यावेळेस वररुचीनी पाहिलं की तो राजवाड्याकडे येतोय. आणि त्यावेळेस राजा तिथं नसतो राजवाड्यात, राजमहालामध्ये, तो कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी असतो. आणि मग वररुचीनी काय केलं, विचार मनामध्ये की ह्याला इकडे येण्यापासून मला तोडायला पाहिजे काहीतरी करून, एक दंडुका घेऊन त्याला मारावं का, इतकेपर्यंत परिणाम झाले. आणि मुनी तर कोणाच्याकडं पाहण्याची सुद्धा त्यांची इच्छा नाही, वर तोंड करून सुद्धा इतकी प्रसन्नतेने आपलं निघाले होते. मिळाली तर मिळाली विधी, नाही तर नाही, आकुलता पण नाही कसली. आणि नेमकं जाऊन त्या राजदरबाराच्या वेशीमध्ये काय गेटवर प्रवेश करणार, तर सगळेजण पडघाण्यासाठी समोर आले होते आणि राजकुमारावरच विधी पटली. आणि मग सगळ्यांनी पडघाण केलं आणि त्यांना रनिवासमध्ये आत घेऊन चाललेत. हे दृश्य वररुचीने पाहिलं. त्याला इतका राग आला, म्हणला इतक्या वर्षामध्ये मी रनिवासमध्ये गेलो नाही, राणीचा निवास, आणि हे कसं काय आज चाललंय, याला कसं काय हे सगळेजण घेऊन चाललेत. मी म्हणला ह्याच्या विरुद्ध काहीतरी करायला पाहिजे मला. आणि तो तिथून तसाच गेला आणि राजाकडे जाऊन त्यांनी उलटं सगळं वृत्त सांगितलं. काय सांगितलं, म्हणले तो शकटाल नगरामध्ये आलाय. असं म्हणलं की राजा म्हणाला ते तर मुनी झालेत, तू त्यांच्याविषयी असं का बोलतोय. मग तो म्हणाला की नाही असं काय, मी त्यांना आत्ता बघून आलोय, तो ते रनिवासमध्ये गेलेत राण्यांबरोबर, राणीबरोबर आणि पुत्रवधूंबरोबर. राजकुमाराचं नाव नाही घेतलं, सगळ्या स्त्रियांबरोबर ते रनिवासमध्ये गेलेत. आणि मग तिथं गेल्यावर त्यांनी कसल्याही अश्लील चेष्टा केल्या, अयोग्य सगळे क्रिया केल्या आणि ते मला बघवलं नाही. मग हे ऐकलं की राजा क्रुद्ध झाला. राजा म्हटलं तू का ॲक्शन घेतली नाही तिथं, मग तू त्याला का थांबवलं नाही. तर ह्यांनी सांगितलं की मला दिसलं की लगेच मी त्याला हाकलून दिलं. मुनी तर आहाराला गेले होते. आहार तर घेत असताना मुनींची नजरसुद्धा वर नाही, पाहण्याची सुद्धा भाव नाहीत त्यांना कोणाकडं. आणि आहार घेतला, निरंतर आहार झाला, सगळेजण इतके तृप्त आनंदी. आहार झाला की मुनी लगेच निघून गेले ते जंगलाकडं. पण यांनी काय सांगितलं, मी त्यांना हाकलून दिलंय आणि म्हणून ते जंगलकडे गेलेत. असं म्हटल्यावर राजाचा आता तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणले ते गेलेच कसं काय राणीच्या निवासामध्ये, आजपर्यंत कोणाला मी तिथं पाठवलं नाही आणि मग हे कसं काय गेले. मग आता त्याच्या क्रोधाचा फायदा घेतला आणि त्यांनी काय केलं, लगेच वररुचीनी म्हणले तुम्ही मागचा पुढचा काही विचार करू नका, आता कोणाला विचारायला सुद्धा जाऊ नका राजन, लगेच तुम्ही ॲक्शन घ्या, त्याला दंड द्या. आणि मग राजा ऑलरेडी क्रोधी झालाच होता. म्हणला मी आत्ताच्या आत्ता तत्काळ त्याला मृत्यूदंडाचा आदेश देतो. आणि असं आज्ञा पडली तेवढ्यात काय झालं, तो वररुची आणि
त्यांनी काय केलं, सैन्याला सगळ्या घेतलं आणि गेला जंगलाकडं. आणि तिथं बघितलं तर मुनी तर ध्यानस्थ बसले होते. आणि मग त्या ध्यानाच्या वेळीस हा जाऊन सगळे त्याचे गैरविचार त्यांच्यासमोर ओरडून ओरडून सांगतोय. म्हणले तू इथं का आलास, माझं पद घ्यायचं होतं का तुला सगळं माझं चांगलं बघवत नाही का. मुनी तर ध्यानस्थ तटस्थ असे. आणि मग असं सगळं झालं तरीसुद्धा त्याला शांतता नाही, क्रोधाचं काय म्हणते स्फोट केला त्यांनी, तरी मुनी शांत होते म्हटल्यावर त्याला अजून क्रोध झाला. आणि त्यांनी काय केलं, हंटर काढला आणि त्या हंटरनी तो त्या मुनींवर प्रहार करतो. तर ते हंटरला धार असती वाटतं असं काय, तर ते तर ते हंटर मारलं की मुनींना जखम झाली शरीराला. ते बघून सुद्धा त्या मुनींनी तर ध्यान सोडलं नाही, उपसर्ग समजून त्यांनी 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला आणि सल्लेखना धारण केली. आणि आता ह्याचा राग शांत होईपर्यंत तो त्या हंटरनी मारत राहिला मुनींवर. आणि अनेक प्रकारांनी त्यांच्यावर अपशब्द बोलणं वगैरे हे सगळं चालू झालं त्याचं. आणि मग ते मारत असताना शेवटी तरी पण मुनींची जरा पण रिॲक्शन नाही म्हटल्यावर त्याचा क्रोध उसळतच चालला होता. आणि त्या हंटरनी काम होत नाही म्हटल्यावर त्यांनी ते टाकलं आणि तलवार काढली. आणि मग सांगितलं एका वारमध्ये मुनींच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते त्या हंटरनी. सगळी रक्ताची धार जंगलपर्यंत वाहिली होती, पण तरी त्याचा क्रोध शांत झाला नाही. आणि त्यांनी एका वारमध्ये मुनींना संपवलं. मुनी तर आपली सल्लेखना साधले आणि त्यांनी स्वर्गात गेले. आता इकडं काय झालं, राजकुमार आहार झाल्यावर त्याला आनंद इतका झाला होता, ते सगळं सांगायला तो राजाकडे आला आणि सांगितलं आपल्याकडं आज मुनींचा आहार झाला, किती आनंदाची गोष्ट आहे. एवढं शब्द त्याचे आणि त्याचे भाव बघितल्यावर राजा विचारतो कोण बोलवलं होतं त्यांना, का आले होते ते. असं चिडलेलं बघितल्यावर राजकुमार म्हणतो तुम्ही का चिडताय असे, ते तर उत्कृष्ट चर्या पालन करणारे मुनिराज होते, इतकी प्रसन्न त्यांची मुद्रा, इतकं त्यांचं आचरण उत्कृष्ट, तुम्हाला का राग येतोय. मग त्यांनी विचारलं कोण कोण होतं, काय केलं त्यांनी इथं येऊन. मग त्यांनी सांगितलं माता होती, पुत्रवधू होते सगळे तुमचे आणि मी पण होतो तिथं. हे ऐकलं की काय झालं, मी तर ऐकलंय राण्या आणि सगळे स्त्रिया होत्या आणि त्यांनी अश्लील चेष्टा केली. हे ऐकलं की राजकुमाराला त्यांनी कानावर हात ठेवला आणि ते म्हणाला की तुम्ही त्यांच्या शीलावर आरोपच करू शकत नाही. उत्कृष्ट शीलाचे धारक होते ते, शील शिरोमणी होते आणि ते तर अशा काय त्यांचं आचरण असं नव्हतं हलकं. आणि मग हे सगळं कन्फर्म करायला राजा आणि राजकुमार रनिवासमध्ये आले. राण्यांकडनं सगळं कळालं की ते तर उत्कृष्ट चर्यावाले होते आणि बस आहार केले आणि ते निघून गेले. हे कळलं की राजाला पश्चाताप झाला. आणि मग तो म्हणाला राजा की ताडकन पहिल्यांदा जंगलमध्ये चला, कारण आज्ञा दिली होती ना. आणि मग सगळे जंगलमध्ये पोचेपर्यंत तिकडचं तर काम संपलं होतं. आणि मग मुनींचं तसं अवस्था बघितल्यावर राजाला इतका पश्चाताप होऊ लागला की मी असं का केलं. आणि मग सगळा राग कुठं गेला आता, वररुचीवर. लगेच त्याचं मंत्रिपद काढून घेतलं, त्याला दंड म्हणून काय केलं, राज्यातून बाहेर जाण्याची आज्ञा दिली, तोंड काळं केलं, गाढवावरून धिंड काढली आणि सांगितलं त्याला कोणीही आश्रय द्यायचा नाही, जो आश्रय देईल त्याला दंडित केलं जाईल. आणि मग आता तो नगराबाहेर तर गेला, त्याला तर खायचे प्यायचे वांदे झाले. आता अनेक दिवस त्याला उपाशी पडावं लागलं. आणि अशामध्ये संकलेश परिणामाने तो मेला आणि 7व्या नरकात गेला, वररुची. आणि इकडं राजाचा पश्चाताप रोज दिवसेंदिवस असं मी किती महापापी, मी इतकं मोठं पाप कसं काय केलं, अशा पापाने झुरत चालला राजा. मग नेमकं भेटले कोण, महापद्ममुनी. कोण, ते आचार्यपद ज्यांनी शकटालना दीक्षा दिली होती ते भेटले. आणि मग त्यांच्याकडं हा जाऊन सगळं वृत्तांत सांगतो, माझं इतकं माझ्याकडनं महान पाप झालंय, तुम्ही माझा उद्धार करा, माझ्या पापाचा नाश करा, मला दंडित करा. असं तो इतक्या गर्हापूर्वक सांगतोय की मला केलेल्याचं फार पश्चाताप होतोय. मग मुनींनी काय केलं, त्याची परिणती बघितली आणि सांगितलं की पश्चाताप एकदा कर आणि त्याचं प्रक्षालन करायचं असेल तर ज्ञानातून कर. त्यांनी सगळं अन्न पाणी सोडून टाकलं राजाने. म्हणला जोपर्यंत माझं पाप धुतलं जात नाही तोपर्यंत अन्न पाण्याचा त्याग. आणि मग राजाला त्यांनी सांगितलं की तुझ्या पापाचा नाश करायचा शरीराचा नाही, त्यामुळं तू काय कर, ज्ञानाची साधना कर.
आणि मग असं त्याला खूप उत्कृष्ट उपदेश दिला. त्याच्या निमित्तामध्ये त्यांनी उपदेश ग्रहण करून सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, संयम अंगीकार केला, पंचम गुणस्थानवरती झाले. आणि मग सगळ्या राज्यामध्ये पण त्यांनी ते स्वतः जिनधर्माचं त्याला महत्त्व नव्हतं, तर तो स्वतः जिनधर्मी झाला आणि अन्यांना पण धर्मासाठी म्हणून प्रेरणा केली. अनेक प्रकाराने धर्मप्रभावनेसाठी मंदिरं बांधली, सगळे तसे कार्यक्रम ठेवले नगरामध्ये, जेणेकरून इतरांना सुद्धा धर्माची महिमा समजावी. कशासाठी होती गोष्ट? कुसंगतीचं फळ असतं जे तुम्हाला पापाला कारण ठरतं, आणि सत्संगतीचं फळ असतं जेणेकरून तुमचा उद्धार होतो. मग वररुचीच्या संगतीमध्ये त्याचा नाश झाला राजाचा, आणि तेच सांगितलं जेव्हा धर्माच्या निकट आला, धर्माच्या संगतीमध्ये आला तर उद्धार झाला. म्हणून आपला उद्धार करणारे कोण आहेत? एकतर व्यवहाराने देवशास्त्र गुरु किंवा निश्चयाने आपला स्वतःचा आत्मा, त्याची संगती करा. हो. जाणा या आत्म्यामध्ये पाप नाहीच, दोष नाहीतच, कर्ममल नाहीच. जाणा हा मी तर निसंसार स्वरूप आहे, निष्पाप आहे, निर्दोष आहे, नित्य जाननहार आहे, न्यायकोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंताणं, नमो सीताणं, नमो